आज सकाळी सराफ बाजार उघडताच सोन्या चांदीच्या दरात मोठी उलथापालथ झाली। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील सोने चांदीचे रोजचे अचूक दर सांगणारे नंबर 1 चॅनल। तर मित्रांनो, जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे, कारण सराफा बाजारातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। सलग 5व्या दिवशी सोने आणि चांदीचे दर घसरले असून बाजारात मोठी खळबळ उडाली आहे। काही दिवसांपूर्वीच सोने आणि चांदी दोन्हींचे दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले होते, पण आता अचानक बाजारात नरमाई दिसत आहे। त्यामुळे अनेक ग्राहक आणि गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, आता सोने घ्यावे का थांबावे? महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, ठाणे आणि सोलापूर या प्रमुख शहरांमध्ये ज्वेलर्स सांगत आहेत की दर कमी होताच ग्राहकांची चौकशी आणि खरेदी दोन्ही वाढली आहे। विशेष म्हणजे लग्नसराईचा हंगाम जवळ येत असल्यामुळे अनेक कुटुंबे या घसरलेल्या दरांचा फायदा घेण्याचा विचार करत आहेत। त्यामुळे आजचे अचूक दर जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरत आहे। आता सर्वप्रथम पाहूया आजचे चांदीचे सविस्तर दर, कारण गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या बाजारात मोठी हालचाल दिसत आहे। सध्या सराफा बाजारात 1 ग्रॅम चांदीचा दर 283 रुपये आहे। त्याचप्रमाणे 10 ग्रॅम चांदीचा दर 2830 रुपये आहे। जर आपण थोड्या मोठ्या प्रमाणात पाहिले तर 100 ग्रॅम चांदीचा दर 28,300 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 2,83,000 रुपये आहे। हे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये साधारण याच पातळीवर दिसत आहेत। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चांदीचा दर 1 किलोसाठी जवळपास 3 लाख रुपयेपर्यंत पोहोचला होता, म्हणजे सध्याच्या दराच्या तुलनेत सुमारे 15,000 ते 20,000 रुपयांची घसरण झालेली दिसते। त्यामुळे अनेक गुंतवणूकदार आता चांदीकडे पुन्हा वळताना दिसत आहेत, कारण चांदीचा वापर फक्त दागिन्यांमध्येच नाही तर इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पॅनल, मोबाईल आणि औद्योगिक उत्पादनांमध्येही मोठ्या प्रमाणावर केला जातो। त्यामुळे मागणी कायम राहते। याच कारणामुळे काही तज्ज्ञ सांगतात की चांदीच्या दरात सध्या घसरण झाली असली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांदी अजूनही मजबूत पर्याय मानली जाते। त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सध्या थोड्या प्रमाणात चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहेत। आता पाहूया 18 कॅरेट सोन्याचे दर, कारण हलक्या वजनाचे दागिने आणि आधुनिक ज्वेलरीसाठी हे सोने मोठ्या प्रमाणावर वापरले जाते। सध्या सराफा बाजारात 1 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 12,100 रुपये आहे। त्याचप्रमाणे 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 1,21,000 रुपये आहे। जर मोठ्या प्रमाणात पाहिले तर 100 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 12,10,000 रुपये आहे। मागील काही दिवसांपूर्वी 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम जवळपास 12,900 रुपयेपर्यंत पोहोचला होता। त्यामुळे सध्याच्या तुलनेत प्रति ग्रॅम सुमारे 800 ते 900 रुपयांची घसरण झालेली दिसते। ही घसरण जरी लहान वाटत असली तरी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हा फरक खूप महत्त्वाचा ठरतो। आजकाल तरुणांमध्ये हलक्या वजनाचे आणि आधुनिक डिझाईनचे दागिने खूप लोकप्रिय झाले आहेत। त्यामुळे 18 कॅरेट सोन्याची मागणी जास्त वाढत आहे, कारण या प्रकारच्या सोन्यात किंमत थोडी कमी, डिझाईन आकर्षक आणि वजन हलके असते। त्यामुळे अनेक ज्वेलर्स सांगतात की मागील काही वर्षांत 18 कॅरेट सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे। भारतातील पारंपरिक दागिन्यांसाठी सर्वाधिक वापरले जाणारे सोने म्हणजे 22 कॅरेट सोने। लग्न समारंभ, सणउत्सव आणि पारंपरिक दागिन्यांसाठी बहुतेक ग्राहक 22 कॅरेट सोन्यालाच प्राधान्य देतात। सध्या बाजारात 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 14,700 रुपये आहे। त्याचप्रमाणे 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,47,000 रुपये आहे। जर मोठ्या प्रमाणात पाहिले तर 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 14,70,000 रुपये आहे। काही दिवसांपूर्वी 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम जवळपास 16,000 रुपयेपर्यंत गेला होता, म्हणजे सध्याच्या दराशी तुलना केली तर सुमारे 1400 रुपयांची घसरण झालेली दिसते। त्यामुळे अनेक कुटुंबे सध्या लग्नासाठी किंवा मोठ्या कार्यक्रमांसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत। तज्ज्ञ सांगतात की भारतात सोन्याची मागणी मुख्यतः लग्नसराई, सण आणि पारंपरिक गुंतवणूक यामुळे वाढते। त्यामुळे दर कमी झाले की ग्राहक लगेच बाजारात खरेदीसाठी येतात। महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नाशिकच्या ज्वेलर्सच्या मते गेल्या 2 दिवसांत चौकशी आणि खरेदी दोन्ही वाढताना दिसत आहेत। आता पाहूया सर्वात शुद्ध म्हणजे 24 कॅरेट सोन्याचे दर, जे मुख्यतः गुंतवणुकीसाठी वापरले जाते। सध्या सराफा बाजारात 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 16,200 रुपये आहे। त्याचप्रमाणे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,62,000 रुपये आहे। जर मोठ्या प्रमाणात पाहिले तर 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 16,20,000 रुपये आहे। काही दिवसांपूर्वी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम जवळपास 17,400 रुपयेपर्यंत पोहोचला होता। त्यामुळे सध्याच्या दराशी तुलना केली तर सुमारे 1400 रुपयांची घसरण दिसत आहे। त्यामुळे अनेक गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळताना दिसत आहेत, कारण तज्ज्ञांच्या मते जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता वाढली की गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात। त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने अजूनही सर्वात सुरक्षित पर्याय मानले जाते।
म्हणूनच दर थोडे कमी झाले की गुंतवणूकदार लगेच खरेदी करण्याचा विचार करतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मध्यमवर्गीय ग्राहकांनी या घसरणीचा फायदा घ्यावा का? तज्ज्ञांच्या मते सध्या बाजारात मोठी अस्थिरता आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरची किंमत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली यामुळे सोने चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत असतात. त्यामुळे एकदम मोठी खरेदी करण्यापेक्षा थोड्या प्रमाणात सोने खरेदी करणे अधिक सुरक्षित मानले जाते. जर तुम्हाला दागिन्यांसाठी सोने घ्यायचे असेल तर सध्याचे कमी झालेले दर ही एक चांगली संधी ठरू शकते. मात्र खरेदी करताना हॉलमार्क असलेले सोने घ्या, योग्य बिल घ्या आणि मेकिंग चार्ज तपासा असा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण अनेकदा दर कमी असताना ग्राहक घाईघाईने खरेदी करतात. पण योग्य तपासणी केल्यासच तुम्हाला खऱ्या अर्थाने चांगली गुंतवणूक करता येते. तर मंडळी, हे होते आजचे सोन्या चांदीचे ताजे दर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचसोबत चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. कारण आपण ह्या चॅनेलवर रोजच्या रोज सोन्या चांदीचे ताजे दर टाकत असतो. तर चला भेटूया उद्याला सोन्या चांदीच्या नवीन दरासह.